पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी नंबर 161 ते 170। या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांचा सुंदर संवाद याचा आपण विवेचन करणार आहोत। थोडक्यात या 10 ओव्यांची प्रस्तावना जर पाहायची म्हटलं तर कर्तव्य हे सर्वांसाठी समान आहे। फळाची अपेक्षा न ठेवता आपण जर जीवनामध्ये कर्म केले तर खऱ्या अर्थानं मन शुद्ध होतं। ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी कधीच जबाबदारी टाळू नये। म्हणजेच नेते किंवा आदर्श व्यक्तीने चुकीचे वागल्यास संपूर्ण समाज बिघडत असतो। आपले कर्म पुढील पिढ्यांसाठी वर्षानुवर्ष काळानुकाळ हे मार्गदर्शक ठरत असतं आणि म्हणून कर्म योग्य करावं हेच पुढे पाहूया। काय साकडे काही माते, की कवने के आते, आचरे मी धर्माते मनसी जरी। अर्जुना, तू म्हणशील की मला कुठली अडचण आली, कोणत्या एकाच्या दुःखामुळे मी धर्म पाळतो, तर तसं काहीही नाही। मी कुणासाठी विशेष करत नाही। की या ओवीतून तोच बोध आपल्याला घ्यायचा आहे की जीवन जगत असताना धर्म म्हणजेच कर्तव्य हे निवडक लोकांसाठी नसून सर्वांसाठी समप्रमाणात असते, समान असते। तरी पुरतेपणा लागी, आणि को दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू। या ओवीचा अर्थ आपण पाहूया। या संपूर्ण जगासाठी पूर्णपणे पुरेल अशी क्षमता फक्त माझ्यामध्येच आहे, आणि म्हणून जगात माझ्यापेक्षा वेगळा असा कोणीही सामर्थ्यवंत नाही, शक्तिवंत नाही। की ईश्वर सर्व समर्थ आहे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा। मग खऱ्या अर्थानं जीवनाची नौका पहिले तीराला गेल्याशिवाय राहणार नाही। मृत गुरु पुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते। या ओवीचा अर्थ आपण मराठीमध्ये पाहूया। मी मृत झालेला गुरूंचा मुलगा ही पुन्हा जिवंत केला होता। हे अद्भुत कार्य तू पाहिलेच आहेस। हेही काम मी कर्तव्य भावनेतूनच केलं आहे। महान कार्यसुद्धा कर्तव्य म्हणून करावे। अहंकार न ठेवता जर कार्य करत राहिला तर त्याचं फळ चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही। परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया। या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू। पण कर्तव्य करताना कसे काय मी अपेक्षा ठेवू, कारण स्वधर्म हे एका उद्देशाने निरपेक्ष भावानेच करायचे असते। यामध्ये सुंदर बोध आपल्याला घेता येईल की आम्ही कर्तव्य करत असतो, आणि कर्तव्य करत असताना फळाची इच्छा ठेवू नये, अपेक्षा विरहित कर्तव्य करावे। आणि ते करत असताना आमचं मन पवित्र आणि स्वच्छ ठेवावे। जे भूत जात सकळ, असे आम्हाची अधीन केवळ, तरी न भावे बरळ मनोनिया। सर्व जीव समुदाय माझ्याच अधीन आहे, तरीही मी निष्काळजी किंवा मनाने भरकटणारा कधी होऊ नये असे मी धरतो।
की जीवनामध्ये समाजामध्ये जीवन जगत असताना अधिकार असला तरी वागणूक शिस्तबद्ध आणि नियंत्रित असावी. मग खऱ्या अर्थानं जीवनाचं गोड उकललं जातं. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. की मी पूर्ण समाधानी असूनही आत्मराम अवस्थेत जीवन जगू शकतो, आत्मराम अवस्थेत राहू शकतो. पण जर मीच कर्तव्य सोडले तर सामान्य लोकांचे मार्गदर्शन कोण करणार, सर्वसामान्य लोकांना कोण तारणार. आणि म्हणून नेत्याने आणि पुढाऱ्याने कर्तव्य जर सोडलं तर लोक मार्गहीन होतात. जीवनामध्ये कोणीतरी मार्गदर्शक असणं ही काळाची गरज आहे. ही आमुची वाट पहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. लोक माझ्याकडे पाहून तसेच वागतील. जर मी कर्तव्य सोडलं तर जगातील व्यवस्था बिघडेल, जग अस्ताव्यस्त होईल. आणि म्हणून शिस्त ही गरजेची गोष्ट आहे. आदर्श ठेवणाऱ्याने आदर्श वागणूक ठेवणे हे आवश्यक आहे. मनोनी समर्थू जो जेथे आथिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू. म्हणून जो समर्थ आणि ज्ञानी आहे त्याने कधीही आपले कर्म म्हणजेच कर्तव्य सोडू नये. हे समर्थ व्यक्तीचे काम म्हणजे जबाबदारी न सोडणे आणि म्हणून जबाबदारी पार पाडणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. देखे फळाची आशा आचरे कामो को जैसा कर्मी भरू होवा तैसा निराशाई. या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की फळाच्या आशेने जसे एखादा मनुष्य कर्म करतो तसंच फळांची अपेक्षा न ठेवता निराश निरपेक्ष भावनेने कर्म करावे. आणि मग खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची मजा काही निराळीच असते. फलाश्रित कर्म आणि निष्काम कर्म दोन्हीही करताना मन लावावे, जीव लावावा. पण श्रेष्ठ आहे ते म्हणजे निष्काम, ज्याच्या पलीकडं कोणतीही भावना नाही, कोणताही स्वार्थ नाही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा मनोनिया. कारण भविष्यातील सर्व लोकांची व्यवस्था टिकून राहावी या भावनेने ज्ञानी व समर्थ व्यक्तीने कर्तव्य करणं आवश्यक गोष्ट आहे. काळाची गरज आहे की आपलं कर्म भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श बनतं आणि म्हणूनच ते जबाबदारीनं करणं हे आपलं कर्तव्य आहे. रामकृष्ण हरी.